कर्जतमधील प्रांत अधिकारी कार्यालय आधुनिक वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे। या ठिकाणी प्रांत अधिकारी कार्यालय, कृषी अधिकारी कार्यालय, तहसील अधिकारी कार्यालय आणि इतर महत्त्वाची कार्यालय असणार आहेत। ही प्रशस्त आणि सोयीस्कर कार्यालयीन जागा असून प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र कक्ष, संगणक कक्ष, मीटिंग हॉल आणि स्वच्छतागृहांची सुविधा आहे। 2 मजली इमारतीत मध्यभागी मोकळी जागा आहे, ज्यामुळे हवा आणि प्रकाश यांचा मुक्त प्रवाह होतो। नागरिकांच्या सोयीसाठी बसण्यासाठी जागा उपलब्ध आहे। या इमारतीची रचना कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेला प्राधान्य देऊन करण्यात आली आहे। आधुनिक शासकीय कार्यालयांची गरज आपल्या श्रीगोंद्याला आहे, पण तो विचार आपल्या लोकप्रतिनिधींच्या ध्यानीमनी देखील नाही। कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयाचे विस्तारीकरण सुरू आहे। ही इमारत सुसज्ज सुविधांनी संपन्न असणार आहे। आपत्कालीन शस्त्रक्रिया, रक्तदान आणि रक्तसाठा यासाठी स्वतंत्र इमारत बांधली जात आहे। ऑक्सिजन गॅससाठी स्वतंत्र प्लांटही उभारला जात आहे। कर्जतच्या नागरिकांना जिल्हा रुग्णालयाच्या सर्व सुविधांचा लाभ मिळणार आहे, ज्यामुळे स्टाफची भरती होईल आणि तरुणांना नोकऱ्या मिळण्यास मदत होईल। कर्जतच्या सरकारी विश्रामगृहाची रचना पंचतारांकित हॉटेलसारखी असून येथे प्रशस्त खोल्या आणि आरामदायक वातावरण आहे। शहराच्या मुख्य भागात स्थित असल्याने प्रवाशांना सुविधाजनक ठिकाण मिळते। कमी दरात उपलब्ध असलेल्या या विश्रामगृहामुळे प्रवाशांना आरामदायक मुक्कामाची सोय होते। अशा विश्रामगृहामुळे शहराच्या सुशोभीकरणाला फायदा होतो। आपल्या श्रीगोंद्यात शहराचा स्तर वाढावा म्हणून कधीच कुठलेही प्रयोग केले नाही। कर्जतच्या शारदाबाई सभागृहामध्ये एकाच वेळी 1000 लोक बसतील अशी बैठक व्यवस्था आहे। उत्कृष्ट ध्वनी व्यवस्था आणि उंच स्टेजमुळे सादरीकरणे स्पष्टपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात। येथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांचे आयोजन नियमितपणे केले जाते, ज्यामुळे कलाकार आणि रसिक नागरिकांना एक हक्काचा मंच मिळतो। असा सभागृह आपल्या श्रीगोंद्यात उभारला जाऊ शकतो। अशी कल्पना किंवा स्वप्न आपल्या लोकप्रतिनिधींना कधीच येणार नाही। रहेकुरी विश्रामगृह जंगलाच्या सानिध्यात असल्यामुळे पर्यटकांना वन्यजीवन आणि निसर्गाचा अनोखा अनुभव घेता येतो। येथे उच्च दर्जाच्या खोल्या उपलब्ध आहेत, ज्यामुळे पर्यटक आरामात दीर्घकाळ राहू शकतात। या विश्रामगृहामुळे जंगल सफारी पर्यटनालाही प्रोत्साहन मिळत आहे। पर्यटनाला आपल्या श्रीगोंदा तालुक्यात कधीही प्रोत्साहन मिळणार नाही, कारण तो दृष्टिकोनच आपल्या लोकप्रतिनिधींकडे नाहीये। नवीन नगर विकास विभागाची इमारत आधुनिक पद्धतीने बांधली जात आहे, ज्यामुळे कामकाजाची गती आणि कार्यप्रवणता वाढेल। आधुनिक सुविधांमुळे कार्यकुशलता सुधारेल। ही इमारत प्रशासनातील कार्यक्षमतेसाठी एक महत्त्वाचा पाऊल ठरेल। कर्जत जामखेडच्या लोकप्रतिनिधींनी आपल्या पहिल्याच कार्यकाळात सुधारणा केल्या, परंतु आजवरच्या लोकप्रतिनिधींना श्रीगोंदा नगरसाठी कणभरही विकास करता आलेला नाही। आपले लोकप्रतिनिधी फक्त टक्केवारीसाठीच काम करत आले आहे। म्हणून आता वेळ आली आहे नाकर्त्या नेत्यांना बाजूला सारून श्रीगोंदा नगरचं नेतृत्व योग्य व्यक्तीच्या हाती देण्याची, घनश्याम अण्णा शेलार यांच्यासोबत ठामपणे उभं राहण्याची।